पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि मी आहे राष्ट्रपती भवनामध्येच, ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा होणार आहे। शानदार असा हा शपथविधीचा सोहळा असणार आहे आणि आपण पाहतोय त्याची ही दृश्य अगदी जय्यत अशी जी तयारी आहे ती संपूर्ण या परिसरामध्ये करण्यात आली आहे। हा आपण समोरचा भाग जो पाहतोय हा व्हीव्हीआयपी भाग आहे, म्हणजे या भागामध्ये जे मंत्री शपथ घेणार आहेत ते आणि त्यांचे नातेवाईक हे बसणार आहेत। आणि समोर आपण पाहतोय भव्य असं व्यासपीठ हे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आतापासूनच त्या ठिकाणी सिक्युरिटीची जी म्हणजे तपासणी आहे जी आहे सुरक्षेची, त्याबाबतची सगळी जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। खुर्च्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 7:15 वाजता बरोबर या ठिकाणी दाखल होती। हे भव्य असं राष्ट्रपती भवन आपण पाहतोय। खरं तर उन्हाळा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तापमान आहे राजधानी दिल्लीमध्ये, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने पंखे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वृद्ध नागरिक आणि इतर जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची देखील विशेष अशी काळजी घेतली जाते। ह्या बाजूला आपण पाहतोय इतर जे नागरिक किंवा कार्यकर्ते आपण म्हणू शकतो त्यांना त्यांची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी बसण्याची करण्यात आली आहे। जवळपास 7,000 पेक्षा जास्त जण एकाच वेळेला या संपूर्ण परिसरामध्ये बसू शकतील अशा पद्धतीची ही सगळी सोय या संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसरामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळं आज जरी हे सगळे मंत्री शपथ घेत असले तरी त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण परिसरामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मोठी जी सगळी तयारी जी आहे जय्यत अशी जी तयारी आहे ती संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळते। एकंदरीतच काय तर जवळपास 60 पेक्षा जास्त नेते हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रातल्या देखील अनेक नेत्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।